तिकडे आहे का बघ, खाली असेल असेल. मोन्या मोन्या बघ ना. बघतो शोभा. अहो शोभा, ते एवढं कसं पण ओढतोय तुम्ही? जुळत आहे. नाही मला भीती वाटते. मोन्या तू जुरळ मार आधी मार. अरे शोभा ऐक जुरळांना मारूनच टाकायला हवं का? का ते काय पाळीव प्राणी आहे? पाळणारच त्यांना घरात. अगं तू तसं गप्पा बस रे, मी सांगते ती कर. तू मार आधी सगळ्यांना. अगं पण हो पण जुरळांना पळवून लावायचा काहीतरी उपाय असेल ना शोभा? नाही मला नाही काही सुचत. तू आधीच सगळ्या जुरळांना मार. सगळ्या जुरळांना मार आधी. नाहीये तिकडे नाहीये फक्त तिकडे आहे का बघ. एक पण जुरळ दिसतं का म्हणे मला. अगं नाहीये शोभा, कुठे दिसत तिकडे आहे का बघ. तिकडे का बघ. नाहीये शोभा, मी बसलोय इकडे, जुरळ नाहीये. तुम्हाला काय झालं दात काढायला? अहो वहिनी, काय करताय? ते घरी जुरळ झाली आहेत ना, तर मालक त्यांना मारतायत. भानू मास एक झुरळ कशाला मारायचं? डायरेक्ट औषध टाकायचं, सगळी झुरळ एकदम मरतात. हा मग बघ झुरळ फिरकतय का घराजवळ. कोणतं औषध? कोणचं काय ते मी सांगतो ना तुला. तू चल माझ्यासोबत, मी तुला घेऊन देतो. म्हणजे कसं तुला पण त्रास होणार नाही, है का नाही? राहू काय आपण इथे तर झुरळ मारायला आलो. गप्प बस तू. शेजार धर्म मला चांगलाच माहिती. आणतो मी औषध आणतो. नाही औषध आणायला काही नाही, पण मला त्याचा वास सहन होत नाही. गुदमरायला होतं. वास सहन होत नाही की खिशाला परवडत नाही? ए अंजे, जास्त शहाणपणा करू नको, कळलं ना? ज्या कामासाठी आले ते कर आणि निघितून. हा ठीक आहे ना, माझं दादांकडे काम आहे. हा बोल ना. दादा, ते घरासाठी आहे ना पडदे आणि उशांची कवरं शिवायचे, तर हे कापड आणले. हा तर शिवून द्या ना. गुढीपाडवा म्हटल्यावर घर जरा टकाटक करते ना. हा ठेव ना तिकडे, ठेव. हा दादा जरा सांभाळू ना. महागातलं कापड. पैसे लागतील. पैसे? वहिनी, आम्ही शेजारी तुमचे. शेजाऱ्यांकडून कुठे पैसे मागताय? बोल ना शेजार धर्म, बोल. हा शेजाऱ्यांकडनं कुठले पैसे आहे का नाही? आणि मोन्या कशाला माझ्याकडनं पैसे घेईल, आहे का नाही मोन्या? हा हो. नाही कसं आहे अंजे, आम्हाला औषध आणायला पैसे परवडत नाही ना, त्यामुळे अशा शेजाऱ्यांकडनं आम्हाला पैसे घ्यावे लागतात. हा पैसे लागते. वहिनी, मी मजाक केला होता. पण मी मस्करी नाही करत आहे. पडदे शिवायचे असतील तर पैसे लागतील, फुकट शिवून मिळणार नाही. बरं ठीक आहे, देते. दादा सांगा किती होतात ते. हा पण ते शिवून द्या तुम्ही. राहुल देईल पैसे. भानू औषध आणायचं असेल तर सांग, मी आज घरीच आहे का? राहुल. हा आलो. मुन्या जुरळ आहे? नाहीये जुरळ, उतर शोभा. नक्की ना? हो नाहीये शोभा, नाहीये. सांगून घेईल मागातले कापड. कापड चांगले आहे. होय. मोन्या, आपण आहे ना उशीची कवरं, पडदे आणि नवीन चादरी घेऊन टाकूया. हा चालेल, पुढच्या महिन्यात पगार झाला की शिवूया. पुढच्या नाही, या महिन्यात. त्या अंजेला दाखवूनच देते बघ. आपल्याला परवडणार नाही म्हणते ना. आता नाही तिच्यापेक्षा चांगलं आणि महाग कापड घेतलं ना तर बघ, आणून दे. अगं पण शोभा ऐक ना, या महिन्यात कसं शक्य होईल? आपण पुढच्या महिन्यात शिवून, आता माझे पैसे नाही आहेत. मोन्या, ही ना तुझी नेहमीची कटकट आहे. कधीच तुला परवडत नाही. तुझ्यामुळे ना नेहमी मला मान खाली घालावी लागते. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मी आत्ता जाऊन ना राहुलला विचारून येते कुठून घेतलं पडदे कापड. शोभा ऐक शोभा. मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आहे ना. शोभा त्यांना पडदे, चादर आणि उशीचं कव्हर हवं आहे ना? मी आहे ना, मग देते ना. म्या मालक,
मस्त आहे ना? माझा आवडता रंग आहे पिवळा. कसं ताजं तवानं वाटतं, एकदम फ्रेश. हो पण हे सगळं कुठून आणलं? मालक जाऊ द्या ना, आता कशाला विचारताय? तुमचं काम झालं ना, मग तर कुठून आणलंय, कशाला आणलंय, जाऊ द्या. नाही पण तसं नाही, आहे कोणाचं? मालक बघा किती छान दिसतंय, ते जाऊ द्या तुम्ही. नाही दिसतंय छान. फार मस्त दिसते. हे कोणाचं आहे? मला नाही माहिती, उशीच्या कवर बरोबर आलं असेल. अहो, पण हे सगळं कोणी बघितलं तर पंचायत येईल हो. प्लीज गायब करा ना, मी पाया पडतो नाही तुम्ही. नाही, मालक करते म्या. अहो ते कानातलं इथेच राहिलं. अहो मालक, हे उशीच्या कवरवर ठेवलं पाहिजे होतं तुम्ही. अहो, पण आता काही करून प्लीज गायब करा. अहो मालक, हे परत पाठवायचं असेल ना, तर उशीच्या कवरला अडकवायला पाहिजे. हं? मोन्या किती छान आहे. कुठून आणलास? कुणाच आहे? ते शुभा हे ते मालकाने तुमच्यासाठी आणलं आहे. माझ्यासाठी? मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सांगितलं नाहीस ना? मला खूप आवडले. थांबा, आईला दाखवून येते. हा? ऐक किती मस्त आहे. हो, काय केलं तुम्ही हे? मालक, मला काही सुचलत नाही काय सांगावं, म्हणून मी सांगितलं की तुम्ही आणलंय. यावेळेला खूप भजी केली, पण राहुला ऍसिडिटी होत. परत करणार आहे? नाही, मी आता पिठलं करते. शोभा वहिनी, कुणाचं कानातलंय? कुणाचं काय विचारते? माझ्या हातात आहे ना, मग माझंच असणार. सोन्याचं आहे. सोन्याचं आहे? बघू. हात नको लावू, खराब होईल ना. उषा, चादरी, पडदे याच्यापेक्षा महाग आहे ना, तुला परवडणार नाही. मोहन भाऊजीने आणलंय? हो, ते स्वस्त्यातलं माझ्यासाठी काही आणतच नाही. भाऊजींचा पगार झाला वाटतं. नाही, सरप्राईज. कधी कधी देतात मला ते असं सरप्राईज. माझ्यासाठी डायरेक्ट कानातच घेऊन आले. आई, आमच्या यांनी आणलं. मास्टर या मग ते खोटच असणार. नाही गो, सोन्याचं आहे. सोन्याचं? मास्टर याला कसं काय परवडलं? नक्कीच ते भानूची करणी असणार. मस्त आहे ना? कसं दिसतंय? वहिनी एकच आहे, दुसरं घालून दाखवा म्हणजे सांगते. दुसरं यांनी तर एकच दिलं मला. काय? म्हणजे दादा दुसरं कानातलं आणायला विसरले की काय? असं कसं मोहन भाऊजी वहिनी नेहमीप्रमाणे विसरले असतील. अरे काय? तुला लॉटरी लागली? हो ना, हे एकच आहे, दुसरं कुठे आहे? तेच ना. लॉटरी लागली का दरोडा घातलास का जादूने आलं? सासूबाई ते हे ते चुकून आलंय, परत करावं लागल. म्हणजे ते रस्त्यावर पडलेलं सापडलं आहे. बरं झालं ना. मी तर म्हणते लक्ष्मी स्वतःहून चालत आपल्या दारात आलेली आहे. शोभे, देऊ नकोस हा. अगं हे मोठ आणि याचे 2 करून घे. अहो पण ताई, गप ग भानू,
आई तुझी आयडिया मस्त आहे. हा. शोभा शोभा ते आपलं नाहीये. अरे नसे ना का तुला मिळालं ना का कुणाचं आहे ते तुला माहितीये नाही 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 ना मग झालं तर शोभे एक काम कर ज्वेलरला फोन कर आणि त्याला घरीच बोलाव. घरी कशाला? मोने जाईल ना त्याच्या दुकानात. नको ग कुणी कुठे जायची काही गरज नाही सगळ्यांनी इथंच थांबायचं त्यालाच बोलव घरी. हा करते. मला तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी करते काहीतरी. तू काही करू शकत नाहीस. नाही आज तुझं पितळ सगळ्यांसमोर उघडं पाडलं ना तर नावाची लीलावती नाही मी. मी काय केलंय? आई तो ज्वेलर म्हणाला की 10 मिनिटात येतो म्हणून. बरं ऐक ना काय चल ना त्या अंजेला जरा सांगूया याचे मोडून आपण 2 करतोय म्हणून. मी येत नाही तू जाऊन ये. चल. अगं मला जरा लक्ष ठेवायला पाहिजे. तू जा ना. पण ना राहुल काय झालं तरी मला शोभा वहिनीसारखे सोन्याचे कानातले हवे, नाही तर मी तुझ्याशी नाही बोलणार. आता एवढ्याशा कारणावरून तू माझ्यावर रागवणारच का? मागच्याच वर्षी तुला बांगड्या केल्या होत्या की नाही? हो पण आता मला सोन्याच्या इयरिंग हव्यात. अगं पण तुझ्याकडे सोन्यासारखा नवरा असताना कशाला पाहिजे सोन्याचे कानातले? हो का? मग तुला कानात घालून मिरवू? अंजू अगं अशी लगेच नाही बनवता येणार यार. का आता तुमचं प्रेम नाही राहिलंय माझ्यावर? अंजू अगं असं नाहीये. असंच आहे. मोहन दादा बघ बहिणींवर किती प्रेम करतात म्हणून तर इयरिंग घेऊन आले. आणि ते पण सरप्राईज म्हणून. इथे मी तुम्हाला इयरिंग्स मागते तरी तुम्ही मला घेऊन नाही देते. तुमच्याशी बोलायचंच नाहीये मला. अगं पण मी कुठे नाही म्हणालोय. पण हो तरी कुठे म्हणताय? तुम्हाला सांगून ठेवते जोपर्यंत मला तुम्ही सोन्याच्या इयरिंग्स घेऊन देत नाही ना बोलणार नाही तुमचं, कळलं? अंजू 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 ऐक ना बोल ना माझ्याशी. अंजू मला नाही बोलायचं. अंजू ए बाबू ऐक ना मला नाही बोलायचं. अंजे काय काम आहे वहिनी? अगं हे कानातलं आहे ना आमच्या यांनी सॅम्पल म्हणून आणलं होतं. म्हणजे मला चांगलं दिसतंय काय ते बघायला. उद्या जोडी घेऊन येणार आहे. बघितलं, याला म्हणतात प्रेम. अंजू अगं माझं पण प्रेम आहे तुझ्यावर पण आता पैसे नाही तर लगेच कानातले केले असते आपण. मोहन दादांना पण काही खूप पगार नाहीये पण वहिनीवर प्रेम आहे म्हणून एवढं करतात. नाही तर तू अंजू चाललं बोलायचं. अंजू मावशी सोबत अजून नाही आल्या का? मला या कानातलं गायब करू का? आपण सांगूया कुठेतरी हरवलं. अहो नको शोभाला संशय आला तर. मला नाही येणार, मी आहे ना. असं कसं गायब करणार आहेस ग? हा आणि खरंच तू गायब बघतेस का मी तुझ्याकडे? नाही शोभाला सगळं सांगितलं ना तर बघच मग. हा या मोन्याला ते कानातला मोडून दुसऱ्या कानातला करायला लावते की नाही बघच तू आता. मी असताना ना असं होऊच देणार नाही. बघते ना काय करणार आहेस ते. आधी शोभाला चांगली अंजलीची जिरवून आले. सांगून आले तिला की हे कानातलं मोडून आमचे हे मला 2 करणार आहेत म्हणून. शुभे तो ज्वेलर नाही आला अजून. ये ग थांब ना जरा धीर धर. मोन्या मोन्या काय नुसतंच दूर केलाय तू कशाबद्दल? आता तुला मोन्यापेक्षा ना मोहन साहेब बनलं पाहिजे आहे का नाही? का का काय? अरे का काय लॉटरी लागली ना तुला? आम्हाला नाही सांगितलंस? अरे पण ह्याच्या लॉटरीमुळे आपली वाट लागली ना. शोभा वहिनीमुळे ना आमच्या बायकांनी आमच्या डोक्याचं भुज केला यार. नाहीतर काय. अरे उठता बसता माधुरी एकच प्रश्न विचारते, कानातलं कधी करायचं?
अरे मग त्यात काय एवढं, द्यायचं करून एखादा कानातलं. एकुलती एक तर बायको आहे तुला. मग आमचं मोन्या बघ शोभासाठी कानातलं करून देतोय. मावशी हो मावशी, लॉटरी मोहनला लागली, आम्हाला नाही. हो ना, आता एवढे पैसे आम्ही कुठून आणणार? पण मला नाही ए गबरे, काय फार बोलायला लागतं याला तर. शोभे, तो ज्वेलर अजून आला नाही. अगं त्याला फोन तरी करून बघ ना. ये ग, थांब ना जरा. ताई मी बघून येते. हा, काही गरज नाही. आपलं ठरलंय ना, कोणी कुठेही जायचं नाही म्हणून. मग थांब इथंच. शोभा मात्रे, हा, आले. या 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 या. बसा 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 बसा. बसा. हा, या. तुम्ही फोन केला तसा लगेच निघून आलो. बोला, काय काम आहे? हे कानातलं बघा, म्हणजे हे किती तोळ्याचं होईल आणि मोडून त्याचे 2 करायचे असतील तर हा. किती भर घालावी लागेल हा, एक जरा बघ. मिनिट, एक मिनिट. अगं बाई, ज्वेलर. हा. अहो, हे कानातलं तुमचंच आहे ना? हो मग अहो, मग मला काय इथे माझी मस्करी करायला बोलवलं तुम्ही? काय झालं? अहो, खोटं आहे, सोन्याचे नाहीयेत. काय? असले कानातले ट्रेन मध्ये मिळतात, 20 रुपये जोडी. तुम्ही अर्जंट आहे म्हणालात म्हणून दुकान बंद करून आलो मी. अहो पण खोटं कसं असू शकतं? अहो, चेक करून सांगतोय तुम्हाला. तुम्हाला खोटं वाटत असेल तर दुसऱ्या एखाद्या ज्वेलर कडून तपासून घ्या. हे घ्या. ताई मी मगाचपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही ऐकतच नव्हता. अहो मला हे कानातलं खाली पडलेलं सापडलं. बघ मी घेऊन आले मालकांना दाखवायला, आणि तेवढ्यात तुम्ही आलात आणि तुम्हाला वाटलं सोन्याचं कानातलं आहे. आणि हे बघा, पुन्हा मला प्लीज असं बोलवत जाऊ नका. माझा वेळही जातो आणि कामाची खोटी होते. सॉरी. येतो मी. मला वाटलंच होतं हे असं काहीतरी असणार. चल बाबू, मला नको अशी खोटी खोटी कानातली. थँक्यू थँक्यू. तुम्ही काय बघताय? चला. तुझं काय आता? मालक, आपण ना थोडक्यात वाचलो. हो ना. अहो, पण एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलावं लागलं ना. वय, पण या सगळ्यामध्ये ना शोभाताईलाही दुखावल्या गेल्या. अहो, पण मी करीन ना शोभाला कानातलं, करीन सोन्याचं, खऱ्या सोन्याचं करीन. अहो पण त्याच्यासाठी किती वेळ लागेल? अहो लागू दे ना, पण ते निदान स्वतःच्या पैशाने केलेलं असेल ना, स्वतःच्या मेहनतीने केलेलं असेल. आणि मी त्यासाठी जास्त मेहनत करीन, डबल मेहनत करीन आजपासून.